आपल्या घरात वस्तू इतक्या जास्त असतात तर कधी-कधी प्रश्न पडतो, वस्तू जास्त झाल्यात की जागा कमी पडतीये. नक्कीच वस्तू जास्त झालेल्या आहेत, कारण की आता या वस्तूंमध्ये खूप साऱ्या अशा वस्तू आहेत, ज्या आपण वापरत नाहीयेत, शॉर्ट होत आहेत किंवा मग या वस्तू फार जुन्या झालेल्या आहेत. म्हणजेच काय, या वस्तूंचं आता आपल्याला डिक्लटरिंग करायचं आहे. तर आता इथे मी शूज काढलेले आहेत. शूज रॅक पूर्णपणे क्लीन केलेलं आहे. आतून ब्रशने साफ केलेलं आहे. बरेचसे शूज होते, त्यातले जे पाहिजेत ते ठेवून दिले, जे नको होते ते टाकून दिले आणि काही शूज जे आहेत ते मी धुवायला टाकलेले आहेत. तर असा हा शू रॅक मी स्वच्छ करून सेट केलेला आहे व्यवस्थित. आता भांड्यांचं जर म्हणाल तर आता किचनमध्ये देखील भरपूर अशी साफसफाई पडलेली असते आपल्याला करायची. तर यामध्ये आता भांड्यांचं काय करायचं, भरपूर अशी दिवाळीच्या वेळेस साफसफाई असते. तर अशा वेळेस एका मोठ्या टोपामध्ये थोडंसं सर्फ घ्यायचा आणि थोडं पाणी घालून म्हणजे भरपूर पाणी घालून त्याचा फेस करायचा आणि ही जी भांडी आहेत ती सगळी ही भांडी या पाण्यामध्ये घालून व्यवस्थित स्वच्छ करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. नंतर पटापट भांडी साफ होतात, जास्त वेळ लागत नाही. तिसरी महत्त्वाची टीप वन इन अँड वन आउटची सवय लावा. ज्या वेळेस आपण वस्तू खरेदी करतो ती वस्तू घरात आल्यानंतर एक जुनी वस्तू आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यामुळे घरामध्ये अडगळ होणार नाही. पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे, दररोज 10 मिनिटं घरातील डिक्लटरिंगसाठी द्या. घरातील एखादा कोपरा, ड्रॉवर, शेल्फ क्लीन करण्याचा प्रयत्न करा. या सवयीमुळे घरातील कोपरानकोपरा स्वच्छ राहील. विचार करा, रोजचे जर 10 मिनिटे जर आपण दिली तर हफ्त्यामध्ये पूर्ण एक रूम स्वच्छ अशी होईल. पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे क्लिअर सरफेस क्लिअर माइंड. आपल्याला जाणवत असेल स्वच्छ नीटनेटकं घर जर बघितलं की मन किती शांत होतं. त्यामुळे घर व्यवस्थित नीटनेटकं ठेवावं यासाठी रात्री झोपतेवेळी किचन व्यवस्थित आवरून घ्या, वस्तू जागच्या जागेवर ठेवा, कपडे व्यवस्थित घड्या घालून कपबोर्डमध्ये ठेवा. असं केल्याने घर आवरलेलं दिसेल. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे बाथरूमचं डिक्लटरिंग. बाथरूममध्ये गेल्याबरोबर आपल्याला नजरेमध्ये पडतं की खूप साऱ्या अशा शॅम्पूच्या बॉटल्स, क्रीमच्या बॉटल्स वगैरे असतात की ज्या संपलेल्या असतात तरी देखील आपण थोडंसं त्याच्यामध्ये शिल्लक आहे म्हणून त्या तसंच ठेवून देतो. पण त्यामुळे काय होतं, बाथरूम उगाचच भरल्यासारखं आणि अडगळीचं वाटतं. त्यामुळे वेळच्या वेळी बाथरूमचं देखील डिक्लटरिंग करा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे डिजिटल डिक्लटरिंग. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये काही असे फोटो, मेसेजेस आणि व्हिडिओ असतात जे आपल्याला नंतर काहीच उपयोगाचे नसतात. त्यामुळे वेळच्या वेळी हे डिलीट केलं तर आपल्या फोनमधील स्पेस आपल्याला फ्री मिळेल.